रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेल्या सुमारे 2200 वर्ष जुन्या कोंढाण्या बुद्ध लेण्या ही लेणी फक्त ऐतिहासिकच नाही तर पावसाळ्यातील हिरवेगार निसर्ग, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षक ठरतात. त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोंढाणे लेण्यांचा इतिहास, येथे कसे यायचे, ट्रेक किती अवघड आहे, लेण्यांची रचना, शिलालेख आणि काही महत्त्वाच्या सूचना. तर चला आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, गडवेडा दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा आपण आता भटकंदीला चाललोय, ते म्हणजे कोंढाणे लेणीकडे. आणि कोंढाणे लेणी बघाल तर दुसऱ्या शतकापासून खूप प्राचीन अशी ही लेणी आहे. आणि येथूनच आपल्याला प्राचीन असा राजमार्ग म्हणजे आपला राजमाची किल्ला आहे, तिथूनही जाता येतं. पण इकडून जायला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. आपण इथून 2 वेळा राजमाची किल्ल्यावर गेलेलो आहे. आज आपण राजमाची किल्ल्यावर नाही तर कोंढाणे लेणी बघायला आलेलो आहे. कोंढाणे लेणी पण आपण या 2-3 वेळेला बघितलेले, परंतु पावसाळ्यात कोंढाणे लेणीचे सौंदर्य बघायला जायचं खूपच सुंदर आहे. इथून आपण आता ट्रेकला सुरुवात केलं आहे. कमीत कमी पाऊण तास लागणार आपल्याला ट्रेकला. पावसाळी इथं सौंदर्य बघायला खूपच सुंदर असतं. तर आपण आता कोंढाण्याच्या बेस्ट पॉईंटला आलोय. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे 4 व्हीलर, काही व्हेकल सर्वही इथे बेस्ट पॉईंटला पार्क केलेले आहेत. आणि छानपैकी इथे निमगिरीचे झाडं आहेत. आणि निमगिरी ही महाराष्ट्रात नव्हतीच. पंजाबमधून जेव्हा गहू महाराष्ट्रामध्ये आयात केला जायचा तेव्हा त्या गावामध्ये हा बी आपल्या महाराष्ट्रात पसरलेला आहे. राकेश भाऊनी छान माहिती दिलेली आहे. आपण त्याला निलगिरी म्हणतो, पण त्यांच्या माहितीनुसार आपल्याला निमगिरी असे शब्द आहे. ते गुजरातमधून हा झाड आपल्याकडे आला महाराष्ट्रात, पंजाब असं त्यांच्या माहितीनुसार सांगण्यात येते. इथे हा घर आहे, त्या बाजूनेच आपल्याला कोंढाणे लेणीकडे जायला रस्ता आहे. आज माझ्या जोडीला आहेत शिवप्रेमी राकेशदादा टेंबे. जय श्रीराम, जय शिवराय. पुढे आल्यानंतर आपल्याला कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग असे ठिकठिकाणी आपल्याला बोर्ड दिसून येतात. आता इथं जंगल पॅच चालू झालेला आहे. मध्य रेल्वेवरील कर्जत हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरापासून सहज पोहोचण्याजोगे आहे. कर्जत रेल्वे स्थानकापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर कोदेवाडी हे गाव आहे. कोदेवाडीमधून पुढे मुंडेवाडी आणि उंबरवाडी ही गावे लागतात. उंबरवाडी हे कोंढाणे बौद्ध लेण्यांच्या पायथ्याचे गाव असून इथून पुढे साधारण 30 ते 45 मिनिटाचा निसर्गरम्य मार्ग पार केल्यानंतर आपण या प्राचीन लेण्या परत पोहोचतो. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो आणि वाटेत दिसणारे ओढे, धबधबे व दाट जंगल हा प्रवास अधिकच सुंदर बनवतो. खूपच घनदाट जंगल आहे. इथं थोडा 10 मिनिटाच्या प्रयत्न तर आपल्याला एक असा चपाट भूभाग लागणार आहे. तिथून जो वरची साईड दिसते तिथूनच राजमाचीला जायला रस्ता आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला राजमाची गड म्हणजे किल्ला बघायला मिळतो. आपण या रस्त्याने 2 ते 3 वेळा गेलेलो आहे, त्यामुळे हा आपला रस्ता परिचित आहे. आपण कुठे चुकू शकत नाही. सरळ रस्त्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे बोर्ड लावलेले दिसून येतात. तर हे बघा, असे रिबिन दिसून येतात. कधी कुठल्याही ट्रेकला जायचं झालं तर एखादा गावातील व्यक्ती घेऊन जा. फक्त रील बघून येऊ नका, कारण रील बघून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकत नाही. जेणेकरून आपल्याला पूर्ण रस्ता माहिती पाहिजे. जरी आपण चुकलो तर पुन्हा त्या रस्त्याने आपण परत यायला पाहिजे. मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला एक पठार लागतो. आपल्याला इथून खालच्या साईडून राईटने जायचे, तिथं बोर्डही लावलाय. काही लोक इकडून जातात, इथून पण रस्ता आहे, परंतु थोडा रिस्क येतो, जास्त नाही. तर चला इकडून या. हा बघा, इथं बोर्ड लावलेलं आहे कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग. मित्रांनो, एवढे बोर्ड लावलेले असताना सुद्धा काही पर्यटक चुकलेले, त्यांना आम्ही योग्य रस्त्यावर आणले. कधी कुठे गेले तुम्ही रानावनात तरी गेले तर प्रत्येक ठिकाणी कुठे बोर्ड दिसतो का ते बघा.
किंवा रिबीन बांधलेले असते तर ते कुठे दगड एका एक रचलेले असतात, अशी खून दिसेल तो आपल्यासाठी योग्य मार्ग आहे. नमस्कार मित्रांनो, इथं काही आपले सबस्क्राईब भेटलेले आहेत. तर पेशंट आपले शिक्षक आहेत, त्यांचं थोडं आपण मनोगत घेऊया. माझं नाव दिनेश मते. आम्ही इप्सार कॉलेजमधून मुलांना जवळजवळ 85 ते 90 स्टुडंट आमच्याबरोबर आहेत. पण आम्ही इकडे येताना थोडा रस्ता आमचा चुकीचा मार्ग निघाला, त्यामुळे बरंचसं वरती जाऊन परत पुन्हा खाली आलो आहे आणि आता आम्ही आमच्या मार्गाला आता लागलो. कधी पण कुठेही गेले ना तर बघा ते कुठे बोर्ड लावलेले असतात किंवा रिबीन लावलेलं असतं, बरोबर. ते जरी नाही दिसले आपल्याला असे 3-4 दगड रचलेले असतात, ती आपली खून असते ते तिकडे जाण्यासाठी. ऍक्च्युली काय झालं, मी अविनाश निगुडकर, पळसदरी राहणार. इप्सार ग्रुप ऑफ कॉलेजेसमधून आमचे स्टुडंट आलेले आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला रस्ता माहिती आहे, आम्ही पुढे जातो, तर आमचा रस्ता पण तो चुकला. आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो. ऍक्च्युली इथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, ऍक्च्युली बघितलं ते आम्ही नाही बघितलं, आमची आमच्या चुकी झाली. मुलांची आहे. पण खूप असं. चांगलं आहे. फक्त खूप जास्त निसर्ग पाऊस चांगला तेव्हा मला अनुभव वाटतं. प्रत्येक घ्यायचे, जे चांगले वाईट आपल्याला मिळालंच पाहिजे तेव्हा Yes, yes. समजणार. बरोबर. ऍक्च्युली खूप चांगलं आहे. मी पहिल्यांदा इथे आलोय. ओके. खूप छान आहे. मग कसं वाटतं तुम्हाला? निसर्गरम्य. खूप चांगलं निसर्गरम्य आणि आम्हाला आमची पॉवर पण समजते. आम्ही किती Actually. चालू शकतो, किती चढू शकतो. ओके. आणि तुम्ही कुठून मला कळतो? बदलापूर. तुम्ही हे खूप चांगलं समाजकार्य करताय, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. कोंढाण्या लेण्याची निर्मिती इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे सुमारे 2200 वर्षापूर्वी सातवाहन काळात झाली. या लेण्या हिनयान बौद्ध परंपरेशी संबंधित मानल्या जातात. तिथे आपल्याला 3रा ओढा लागलाय आणि हा पार केल्यानंतर आपण आता कोंढाणा लेणीपाशी पोहोचणार आहोत. जरा जपूनच जाऊया, कारण इथे शेवालाले प्रत्येक ठिकाणी यहाँ पे पानी जमा है यहाँ पे हा 3रा ओढा होता. एकदम छोटे ओढे आहेत, कारण आज पाऊस नाहीये. पाऊस असला तर खूप रौद्र रूप धारण करतात हे ओढे. तर आपण ट्रेकला गेलो तर आपल्याला भरपूर प्रमाणात रानभाज्या पाहायला मिळतात. ही बघा, ही कोलूची भाजी आहे. आदिवासी बांधव आपले मार्केटमध्ये आणत असतात. आणि अजून एक तुम्हाला माहिती देतो, खास ट्रेकिंग लोकांच्यासाठी जर आपल्याकडे खाण्याला काही नसेल, रस्ता भरकटलोय, तर हे पानं लक्षात ठेवा. 3 पानं हलदोले. अच्छा, आपण याच्या- नाखिनला गेलेलो तेव्हा हे खाल्लेलं बरोबर, काही भेटलं नव्हतं तेव्हा. हे बाई ते पण आहे, अच्छा, हे ते पण आहे, भरपूर आहेत. तर याची मुलं काढून खायची असतात. छान प्रोटीन नाखिनला आपल्याला पाणी नव्हतं मिळालं तेव्हा पण आपण खाल्लं आमच्यावर बरोबर. इव्हेल आलेली आहे आणि त्यातून भरपूर अनुभव घेतलेला आहे आम्ही. ओके. इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे स्टॉल दिसतात. तर काही खायला नसेल तरी आपल्याला इथे मॅगी, पोहे आणि पेरू आणि मका भेटू शकतो. या ताई आपल्या मुंडेवाडीतून येतात दररोज. नेहमी आपण सह्याद्रीत फिरतो, बरोबर आहे, पण आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मॅगी वगैरे आपण नेहमी बोलत असतो का खूप महाग आहे, खूप महाग आहे. परंतु त्या मागची त्या ताई जी व्यथा सांगितली ती पण आपण मांडायला पाहिजे. एक आपल्या पूर्वजांनी म्हण करून ठेवले, वसईला केली फुकट. आणि पण त्या वसईवरून इथं आणल्यानंतर त्याचं काहीतरी मोल आहे. तसं या वस्तूचं पण मोल आहे. एवढा मोठा घाट डोंगर चढून त्यांना डोक्यावर या वस्तू आणायला लागतात. मग त्याचा भाव नक्कीच वाढणार, त्याची किंमत त्यांना मिळायलाच पाहिजे. ताई सर्व हे डोक्यावर घेऊन येतात ना तुम्ही त्याला? एवढं वजन ताई नेहमी डोक्यावर घेऊन येतात, मग त्याची तुम्ही जाण ठेवा थोडी. कधीही भाव करू नका. जे काय किंमत असेल त्याला तुम्ही नक्कीच द्या. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. फायनली मित्रांनो, आता आपण कोंढाणा लेणीपाशी पोहोचलेले. फक्त 10 ते 15 मिनिटं त्याचे चढावे, नॉर्मल चढावे. आपल्याला तो 4था ओढा लागलेला आहे. पार केल्यानंतर आपण लगेच कोंढाणा लेणीपाशी पोहोचतो. बघा इथे पाठीमध्ये आपल्याला दिसतो. आणि येथूनच आपल्याला राजमाची गडाकडे जायला पण इथून 2-3 वेळा गेलेलं आहे ना, आपल्याला ते माहिती आहे. पाठीमध्ये दिसतो ते आपल्याला कोंढाणा लेणी. कोंढाणा लेणी एकूण 16 बौद्ध लेण्या आहेत. त्यामध्ये चैत्यगृह, विहार, पाण्याची टाकी आणि भिक्षूंच्या राहण्याच्या खोल्या आहेत. लेणी क्रमांक 1 हे भव्य चैत्यगृह आहे. येथे दगडात कोरलेले स्तूप, सुंदर कमानी आणि प्राचीन वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळते. लेणी क्रमांक 2 हे विहार आहे. विहार म्हणजे बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी तयार केलेली निवासस्थाने. यामध्ये अनेक खोल्या असून प्रत्येक खोलीत दगडाचे बाग कोरलेले आहेत. येथे ब्राह्मलिपीत शिलालेख आढळतात. या शिलालेखामधून त्या काळातील दानशूर व्यक्ती
व्यापारी आणि बौद्ध भिक्षूंविषयी माहिती मिळते. लेण्यांच्या परिसरात पावसाचे पाणी साठवण्यासाठी दगडात कोरलेल्या टाक्या आहेत. फायनली मित्रांनो आपण कोंढाणे लेणीपाशी पोहोचलेलो आहे. पाठीमागून बघता आपण दुसऱ्या शतकातील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना. विचार करा, आपण जरी चित्र जरी काढायचं झालं तर तेही आपल्याला व्यवस्थित काढता नाही. पण त्या काळामध्ये कुठले अवजारे नसताना कशा प्रकारे या लेण्या काढल्या असतील याचंच आश्चर्य वाटते. भारतीय पुरातत्व सर्वे विभागाने कोंढाणे लेण्यांना राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून त्याचे संवर्धन आणि जतन केले जाते. मित्रांनो, कोंढाणे बौद्ध लेणी हा केवळ एक ट्रेक नाही, सुमारे 2200 वर्षाचा इतिहास अनुभवाची एक अनोखी संधी आहे. तर तुम्ही इतिहास, निसर्ग आणि ट्रेकिंगचे चाहत्या असेल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. खूपच गर्दी बघायला भेटते आपल्याला. हे बघा, वरच्या साईडून पाणीच पडते. छोटासा धबधबा आहे पण खूपच छान वाटतं. ते 2 ते 3 पाण्याच्या टाके आहेत. म्हणजे ते आपले नाते पोळ्या बघायला मिळतात. आता हे सुटलेले अवस्थेत आहे. हे बघा, इथे प्रत्येक ठिकाणी याच्या कोयल्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि इथून जो नजारा आपल्याला बघायला मिळतो वरच्या साईडून पाणी पडतो, खूपच सुंदर असं दिसतो. हे बघा, इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला रूमचे अवशेष, आता इथे दगड पडलेले आहेत. इथेही काही आपल्याला रूम दिसतात. तर बाजूलाच आपल्याला एक अशी खूप मोठी रूम दिसून येते. तिथून वर यायला रस्ता आहे. तो इथे काम होतं तरी आता ते तुटून पडलेले आहेत ना. इथे बाजूलाच आपल्याला त्या भरपूर अशा रूम बघायला मिळतात. बघा, इथेही रूम आहे. तिथले लक्षीकाम आहे प्रत्येक दरवाज्यावर आपल्याला दिसून येते.